नमस्कार. भान स्वभांमध्ये परत एकदा मनःपूर्वक स्वागत. तर आपला विषय काउन्सिलिंगचा, ज्याच्यामध्ये आम्ही दोघींनी कशी सुरुवात केली होती. मग नंतर अनघा बरंच पुढे पुढे बरेच कोर्सेस करून ती आता एक स्थायिक आणि टीचरपणा म्हणजे थोडक्यात दुसऱ्या मुलांना जे BA MA सायकोलॉजी आहे त्यांना प्रत्यक्ष अनुभव द्यायला आता ती झेनझोनमधनं टीचिंग करते. तर आपण तिचे अनुभव थोडे समजावून घेऊया आणि पुढचे प्रश्न तर आहेतच जे आपल्याला अवेअर करतात. सो अनघा, ही मुलं जेव्हा येतात तेव्हा कॉलेजमधनं, तेव्हा तुला अशी रॉ वाटतात का ती? रॉ असं नाही, पण जेव्हा कॉलेजमधली मुलं येतात तेव्हा त्यांचं थिअरॉटिकली खूप सगळं व्यवस्थित झालेलं असतं. म्हणजे अभ्यास तर पूर्ण केलेला असतो त्यांनी, अभ्यासक्रम. पण प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना तेवढ्या प्रमाणात मिळालेलं नसतं, कारण ते कॉलेजेसनाही शक्य नसतं. म्हणून कॉलेजेसच त्यांना सांगतात की तुम्ही इंटर्नशिप करा. तर इंटर्नशिपसाठीची मुलांना आम्ही ऍडमिशन्स देतो, BA आणि MA सायकोलॉजीच्या मुलांना. त्याच्यात सुद्धा क्लिनिकल आणि काउन्सिलिंग असे 2 प्रकार आहेत. तर अशा दोन्ही प्रकारच्या मुलांना आम्ही इंटर्नशिपसाठी बोलवतो. त्यांना काही थोडी लेक्चर्स दिली जातात आणि बेसिकली प्रॅक्टिकल नॉलेज सगळ्यात जास्त असतं. त्याच्यात आम्ही त्यांना वेगवेगळ्या संस्थांमध्ये कामाला पाठवतो, की वृद्धाश्रमात असेल की त्यांना वेगवेगळ्या अडचणी येतात. वृद्ध म्हणजे काय मुळात, की वृद्ध झाला व्यक्ती एखादी म्हणजे नक्की काय झाली, तर त्याच्या काहीतरी शारीरिक क्षमता कमी होतात, बौद्धिक क्षमता कमी होतात. जसं आपण म्हणतो की दिसणं, ऐकू येणं, हालचाली कमी होतात. वृद्धत्व म्हणजे नक्की काय, तर ते समजून घ्या असं आम्ही त्यांना सांगितलेलं असतं. नंतर काही ठिकाणी आम्ही ज्या मुलांना काय म्हणतो आपण बुद्धी कमी आहे किंवा ऑटिझम वाली मुलं आहेत किंवा ज्यांना ADHD आहे, अशा मुलांना काउन्सिलिंगसाठी त्यांच्याकडे पाठवतो, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव यावा. किंवा डी-ॲडिक्शन सेंटर्स, जिथे ॲडिक्टेड मुलं आलेली असतात किंवा माणसं आलेली असतात, ते त्या संस्था कसं काम करतात किंवा अशा लोकांबरोबर तुम्ही पुढे जाऊन कसं काम करणार आहात, तर त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज आम्ही त्यांना यामार्फत देत असतो. त्याच्यामुळे आम्ही एका वेळी 15 ते 20च मुलं जास्तीत जास्त घेतो, जेणेकरून त्यांना पूर्ण व्यवस्थित फोकस्ड राहून पुढे जाता येतं. खूप गर्दी करून किंवा खूप गोंधळ घालून असं आम्ही काही करत नाही. म्हणजे एक मॅन टू मॅन म्हणा, पर्सन टू पर्सन म्हणा, हे जे रिलेशनशिप असते ती एका मोठ्या 50-60 वाल्या वर्गात नसते. बरोबर. म्हणून मग हे तिकडे जातं की मी समजावून घेतेय दुसऱ्या व्यक्तीला, म्हणून ग्रुप पण लिमिटेड. हा, म्हणजे ते सोपं जातं ऍक्च्युली. आणि आम्हालाही हँडलिंगला ते सोपं असतं, कारण कुठला ग्रुप कुठे जाणार आहे, तो तिथे नक्की काय करणार आहे, त्या संस्थेशी आधी बोलणं केलेलं असतं, करावं लागतं. कुठल्या दिवशी कुठल्या वेळेला तो ग्रुप तिथे जाईल आणि ते नक्की काय काम करायचं आहे ते संस्था आणि आम्ही असं आधी ठरवलेलं असतं. त्याच्याप्रमाणे मग ते काम तसं होतं. त्यामुळे ते सगळ्यांना, संस्थेला, आम्हाला आणि मुलांना सगळ्यांनाच ते अतिशय सोपं आणि व्यवस्थित होतं. ह्याच्यात काही जर्नलिंग वगैरे येतं का? हो, म्हणजे आम्ही सांगतो की तुम्ही जे काय काउन्सिलिंग करताय किंवा काय करताय, तुम्ही तिथे गेल्यानंतर आज काय केलं, कुठल्या लोकांशी तुम्ही बोललात, काउन्सिलिंग केलं ते कुठल्या प्रकारचं केलं, म्हणजे कुठली थेरपी वापरली असेल तर ती लिहायची, किंवा नक्की काय घडलं तिथे, तर ते जॉट डाऊन करायला सांगतो, लिहून ठेवायला सांगतो, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेला ते चांगल्या प्रकारे उपयोगी पडतं. केव्हाही आपण जसं म्हणतो की नोट्स महत्वाच्या, लिखाण महत्वाचं, तर तसं आम्ही त्यांना सांगतो. म्हणजे मग आणि ऍक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये असंच आहे की प्रत्येक सेशनला तुम्ही काय घेतलं ते तुमच्याकडे लिहिलेलं पाहिजे. त्याचे काउन्सिलिंग मध्ये तुम्ही कुठल्या थेरपी काही वापरल्या असतील का, किंवा काय विचारलं, काय बोललात, आणि त्या क्लायंटचे रिस्पॉन्सेस कसे होते ते लिहून ठेवणं, कारण त्याच्यावर पूर्ण केस असते आणि हळूहळू त्याच्याप्रमाणे पुढे जाता येतं. म्हणून लिखाण खूप महत्वाचं असतं. त्याच्यात 2 जण एका व्यक्तीला काउन्सिल करतात असं काही असतं, म्हणजे थोडक्यात सपोर्ट म्हणून? पण एका वेळी नाही, म्हणजे प्रत्येक तशी गरज प्रत्येकाची वेगळी असते, पण एका वेळी 2 काउन्सिलर्स एकाला नाही काउन्सिल करत. एका वेळी एकच जण काउन्सिलर आणि एकच क्लायंट असं असू शकतं. मग आता हे झेनझोन मध्ये किती महिने चालतं? असं 2 महिन्याचं आमची बॅच आहे. 2 महिन्यात आम्ही त्यांना प्रॅक्टिकल नॉलेजसाठी बाहेरच संस्थांमध्ये मगाशी म्हटलं तसं पाठवतो, आणि लेक्चर्स आम्ही ऑनलाईन घेतो, कारण काही काही वेळेला सगळ्यांना प्रॅक्टिकली येणं अवघड असतं. बरेच वेळेला बाहेरच्या गावची पण मुलं असतात, त्यांना पण इंटर्नशिप करायची असते, मग ऑनलाईन सेशन सोपं पडतं. आणि मुळात पुण्यातल्या सगळ्या भागात नाही येतात ना, त्यामुळे मग ऑनलाईन सेशन जे असतं ते आम्ही म्हणजे ऑनलाईन घेतो, आणि
जे प्रॅक्टिकल असतं ते मात्र त्यांना संस्थांमध्ये कंपल्सरी जायला लागतं. आता थोडा विषय गहन म्हणजे हं. ज्यांना डिसऑर्डर्स आहेत बर. त्यांना ही मुलं म्हणजे फेस करतात का तुम्ही त्यांच्याकडे बघता? कारण डिसऑर्डर हे वेगळंच एक हो. स्तर आहे असा. म्हणजे शाळांमधनं बऱ्याच वेळेला आमच्याकडे मुलं येतात काउन्सिलिंगसाठी. म्हणजे शाळेचे टीचर्स सांगतात किंवा ज्यांना कोणाला माहिती असते ती लोक सांगतात की तुम्ही आता याला काउन्सिलिंगला पाठवायची गरज आहे. खरं तर प्रत्येक शाळेत काउन्सिलर असतात, हो. पण माहिती नाही तरी पण आमच्याकडे येतात मुलं. मग टिपिकली लहान मुलांना एडीएचडी असतं, एडीडी असतं, कंडक्ट डिसऑर्डर असते. हे लहान मुलांचे काही जे डिसऑर्डर्स आहेत, ऑटिझम असतं. तर ते पहिल्या ऑटिझम तर लगेचच लक्षात येतं कारण ते 3ऱ्या वर्षीच साधारण लक्षात यायला लागलेलं असतं किंवा त्याच्या आधी पण. एडीडी म्हणजे काय तर अटेन्शन डेफिसिट, की लक्ष ठेवत देत नाहीये, त्यांच्या नीट लक्षात येत नाहीये, त्यांचं काय म्हणायचं फोकस कमी पडतोय, सांगितलेलं कळत नाहीये किंवा ही अशी जी मुलं असतात त्यांना आपण एडीडी म्हणतो. एडीएचडी म्हणजे ज्यांना हायपर ऍक्टिव्ह असतात ती मुलं. एका जागी बसून खाऊ शकत नाहीत, अभ्यास करू शकत नाहीत, दर 5व्या मिनिटाला उठतात, काहीतरी उद्योग करून पळापळ करून परत येतात किंवा छोट्या छोट्या गोष्टी शाळेत विसरतात, घरी विसरतात, वस्तू हरवण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांना मध्ये मध्ये बोलायची सवय असते. म्हणजे आपण समजा बोलतोय दोघं, मग 2 मोठी माणसं किंवा 2 लहान मुलं सुद्धा, तर ते मध्ये मध्ये बोलत राहतात. मग तर ते डिसऑर्डर कशी ठरवणार, तर ते मोठी प्रोसेस आहे त्याला. लगेच तुम्ही शिक्का नाही मारू शकत की याला डिसऑर्डर आहे. तर पहिल्यांदा आपण ते साधारण ओळखतो की याचे बिहेवियर पॅटर्न्स काय आहेत, कसं वागतोय तो, घरी कसा वागतो, शाळेत कसा वागतो, आणि मग त्याला आपण पहिले 6 महिने आपण त्याला पूर्ण थेरपी सारखं देतो. इंडिव्हिज्युअल प्लॅन करतो, लर्निंग प्लॅन त्याचा. मग त्याला सवयी लावतो, बिहेवियर त्याला बदल करायला लावतो, काही वागणुकीत बदल करायला लावतो, आई वडिलांशी बोलतो, घरच्यांशी बोलतो आणि ठरवतो की हळूहळू जर पॅटर्न बदलत गेले तर तो स्वतः कंट्रोल करू शकतो. औषधाची गरज लागत नाही. काही वेळेला औषधाची पण गरज असते, तेव्हा आपण सायकॅट्रिस्टकडे पाठवतो. पण असे जर बिहेवियर थेरपीज त्याला दिल्या गेल्या तर ते कंट्रोलमध्ये राहू शकतो. म्हणजे आता एक उदाहरण मी तुला सांगते. आपण हे लहान मुलांबद्दल बोलतोय, पण मध्ये माझ्याकडे एक मुलगा येत होता जो 25 वर्षाचा होता. तर त्याला सांगितलं होतं डॉक्टरांनी की तुला एडीएचडी आहे, त्याच्या आईला पण होतं. मग तो खूप सेशन्स 9-10 सेशन्स माझ्याकडे आला. तेव्हा त्याला मी बिहेवियर थेरपी दिली होती की तू स्वतःकडे कसं लक्ष ठेव, आपण नक्की काय वागतोय, किंवा म्हणजे मी त्याला समजावून सांगितलं होतं की तू हे वागणं जे आहे ते तुला बदलावं लागणार आहे. मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स सांगितल्या होत्या की आज मी काय करणार आहे, आठवड्याचं प्लॅनिंग, महिन्याचं प्लॅनिंग काही नाही, आज मी काय करणार आहे, तर ते असं काही ठरवून घ्यायचं. असं मग ते दिवसभरात करायचं किंवा त्या पद्धतीने वागायचं असं. आणि तो बाहेरनं औषधही घेत होता अर्थातच, पण त्याचा त्याला भरपूर फायदा झाला. म्हणजे लक्षात यायला लागलं की माझे स्वतःचेच बिहेवियर पॅटर्न्स काय आहेत, मी कसं वागतोय असं. तेव्हा कोणीतरी बघून सांगतं का की ह्याच्यात बदल होत आहेत असं काही? हो, घरातले लोक सांगतात. म्हणजे आता हा मोठा मुलगा आहे तर घरातले लोक. लहान मुलांच्या बाबतीत पण शाळेतनं पण कसं येतं की आता वागण्या बोलण्यात फरक पडलाय किंवा, आणि असा तर खूप माणूस तर आपण नाही बदलू शकत काउन्सिलिंगनी, पण 10%, 20%, 30% एवढा फरक तर नक्की आपण काउन्सिलिंग मधनं करू शकतो. ज्या कारणाने ते कामाला जाऊ शकतात, नोकरी करू शकतात, रोजचे व्यवहार चांगल्या पद्धतीने करू शकतात ते, आणि अडचण येत नाहीत त्यांना, म्हणजे कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत. म्हणजे शाळेनी ह्याच्यामध्ये असं इंटरेस्ट घ्यावा का की वर्कशीट्स वगैरे मुलांना द्यावी जे भरून त्यांना कळेल? हो, त्याची लिस्ट म्हणजे आमच्याकडे लिस्टच असते, म्हणजे चेकलिस्ट म्हणतो ज्याला आपण, की आता मुलगा कसा कसा वागतोय. म्हणजे 6 वर्षाच्या मुलांनी काय काय वागणं अपेक्षित असतं, तो जर तसं वागत नसेल, तो मागे पडला असेल किंवा काय, तर तिथे टिक मार्क केले जातात. म्हणजे आम्ही चेकलिस्ट पालकांना पण देतो, शाळांकडे पण देतो, आणि आम्ही पण ते चेक करत असतो जेव्हा तो सेशनला येतो तेव्हा. तर त्याच्यामुळे ती चेकलिस्ट वारंवार जर भरून घेतली आपण दर 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, की काय बदल झाले. म्हणजे अगदी छोटं उदाहरण सांगायचं झालं तर आता तो एका जागी बसून पूर्ण जेवण जेवतो का, तर ही सुद्धा एडीएचडी साठी मोठी गोष्ट आहे. किंवा अभ्यास गृहपाठ पूर्ण करतो का असं, किंवा आता मध्ये मध्ये बोलणं त्याचं कमी झालंय का, वाढलंय का, थांबलंय. तर या सगळ्या छोट्या छोट्या चेकलिस्ट असतात, त्या आपण भरून घेतल्या की ते लक्षात येतं. आणि मग मुलाला पण सांगता येतं की बघ, तू 2 महिन्यापूर्वी तुला हे नव्हतं जमत, पण आता तुला जमायला लागलंय, किंवा आता तू हे छान करतोयस, किंवा अजून तुला इथे बदल करायची गरज आहे. या पद्धतीने आपण डिसऑर्डर कमी करण्याकडे प्रयत्न करू शकतो.
म्हणजे हे आता आपण मुलांबद्दलच बोलतोय हम्म. आणि त्यांच्यामध्ये लहानपणापासून काही प्रॉब्लेम्स असलेले कधी कधी मोठेपणी ते निघूनही जातात. हो, अगदी अगदी. आता एक प्रश्न बरेच पेरेंट्स जे विचारतात की मेमरी, हम्म. शॉर्ट स्पॅन हम्म. ह्याच्याविषयी तुम्ही काही सांगता त्यांना? मेमरी म्हणजे एकतर मुळात छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे जे आपण आता इंटरनेटवर पण वाचतो किंवा पुस्तकांमध्ये पण असतात, की प्रत्येक बारीक सारीक बारकावे दिवसभरातले लक्षात ठेवायचं. म्हणजे रात्री झोपताना सकाळी उठून आपण काय काय केलं, तर अगदी दात घासले, मग बाथरूमला गेलो, मग चहा प्यायला, मग आंघोळ केली, किंवा आपल्याला असं मग मध्येच कोणाचा तरी फोन आला, मग तो कोणाचा आला असं. तर असं जे काय बारीक बारीक आहे ना, ते रात्री झोपायच्या आधी तुम्ही जर ते आठवलं तर तुमची मेमरी एक तर चांगली राहते. म्हणजे हे आपले काय म्हणायचं, हा, साधा सोपा मार्ग. हा, किंवा कामं आहेत तर ते आपण बोर्डवर लिहून ठेवतो जनरली, की ही मला आज कामं करायची, तर अशी कामं सकाळी आठवून तीच करायची, की हा आता मी हे करणार आहे. किंवा आता सगळ्यात सोपं आहे, तुम्ही शब्दखेळ किंवा हे जे असतात शब्दकोडी ते सोडवू शकता, किंवा सुडोकू असतं, किंवा वेगवेगळे आता गेम्स पण खूप आलेत, ऑनलाईन पण आलेत किंवा पुस्तकातले असतात. मेमरी गेम्स भरपूर असतात आपल्याकडे, किंवा सरळ बोर्ड गेम्स खेळा, किंवा चांगल्या पझल्स खेळा, ज्याने तुमचं मेंदूची क्षमता कमी होत नाही. असे जर तुम्ही गेम्स खेळत राहिलात, काही ऍक्टिव्हिटीज अशा स्वतःच्या स्वतःसाठी पण डेव्हलप करता येतात, परंतु ज्याच्या त्याच्याप्रमाणे अवलंबून आहे ते. आणि हे जे आपण म्हणतोय आता लहान मुलं, हेच बरोबर उलट्या रीतीने जेरिएट्रिक्सना पण लागू होत असणार. हो, म्हणजे आम्ही जेरिएट्रिक्सना पण सांगतो की तुम्ही पझल खेळा, चित्र काढा, किंवा हाताचे आम्ही काही काही त्यांच्याकडनं ब्रेन गेम्स करून घेतो, की छोटे छोटे ऍक्शन्स असतात, पण त्या म्हणजे आम्हाला पण सुरुवातीला असं वाटायचं की अरे कसं काय जमत नाहीये हे. मग लक्षात आलं की खरंच क्षमता कमी झालेली असते. मग अगदी हाताच्या साध्या साध्या हालचाली पण त्यांना जड जात असतात. याचा अर्थ स्किल, ते क्षमता ती टिकवून ठेवणं किती गरजेचं आहे. म्हणजे एक हात हलवा, एक पाय हलवा, किंवा एक बोट पुढे करा, एक मागे करा, किंवा एक हात कशा पद्धतीने हलवायचं, पण ते तेव्हाच लक्षात येतं आपल्या. तोपर्यंत लक्षात येत नाही की अरे हे आपल्याला जमतच नाहीये. त्याच्यामुळे मी सांगेन की जसं आपण रिटायर होतात लोक, तशी बरीच लोक सगळं सोडून देतात उद्योग. तसं न करता काही ना काहीतरी सोशल ऍक्टिव्हिटी चालू ठेवणं, अगदी पत्ते क्लबमध्ये खेळायला जाणं, ही सुद्धा गोष्ट महत्वाचीच आहे. किंवा सोशल लाईफ खरं तर चांगल्या पद्धतीने चालू ठेवणं, मेंदू चांगला सक्षम राहतो. किंवा नाटकाला जा, चित्रपट बघा, खेळा, मुलांबरोबर गप्पा मारा, पेपर वाचा रोजचा, वाचन वाढवा, या सगळ्या गोष्टींनी मेंदू चांगला कार्यरत राहतो. आणि बेसिकली मेंदूला सतत चॅलेंज देत राहणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे पझल्स खेळा असं मी सांगत होते, की त्याच्याने सतत मेंदूला चॅलेंज मिळालं की तो ऍक्टिव्हेटच राहणार, कमी पडणार नाही तो कुठेही. असं काही मी फॉरेनचं ऐकते की त्यांना ना नवीन काहीतरी शिकायला प्रोत्साहन देतात, की तुम्ही आता काय बागकाम शिका. जपानमध्ये तर खास असंच आहे. पण दुसरीकडे सुद्धा नवीन नवीन स्किल्स किंवा तुम्हाला इंटरेस्ट आहे तो ऑनलाईन काहीतरी शिका, कारण तुम्हाला फिजिकली तुम्हाला एवढं जमत नसेल तर ते पण मोठेपणी गरजेचंच आहे. आणि लहानपणी हॉबीज पण डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल काही? म्हणजे खरं तर छंद सगळ्यांनाच पाहिजेत. प्रत्येकाचा छंद वेगळा सुटतो. कोणी गाणी ऐकेल, कोणी पुस्तकं वाचेल, कोणी फिरायला जाईल, कोणी काय गाडीतून पण फिरायला जातात, किंवा मित्रमैत्रिणींना भेटणं हा पण एक छंद आहे, किंवा नवीन नवीन काहीतरी शिकणं हा पण एक छंद आहे. मला असं वाटतं की छंद जपतोच आपण लहानपणापासून, पण मधल्या काळात बरेच वेळेला असं होतं की आपण स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतो. टिपिकली मुलं झाली, लग्न झालं, मुलं झाली की मधली 15-20 वर्ष कशी निघून जातात खरंच कळत नाही. आणि मग लक्षात येतं की अरे आपल्याला हे आवडायचं, मी चित्र काढायची लहानपणी, मी खेळायला जायची, मी गाणं म्हणायची, आणि मग ते आता कुठे सुटलं. तर ते एकदम 40शीत आठवण येते की आता काहीतरी करायला हवं. तर मला वाटतं की तो छंद जपणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यात लाजबीज बाळगण्याची काही किंवा कोण काय म्हणेल असं काही गरज नाही. आपल्याला जे वाटतंय ते आनंदासाठी स्वतःच्या केलंच पाहिजे. आता जे तू 40शी म्हणलीस ना, त्याच्यावरनं माझ्या मनात आलं की तेव्हा ना रिलेशनशिप्स मध्ये सुद्धा थोडी बदल होताना दिसतात. आणि हाऊ टू डील मध्ये नेहमीची सवय तशीच राहते, पण काहीतरी बदल होतात. मग ते कसे म्हणजे सांगावेत, कसे घ्यावेत, पालकत्व कसं त्यांनी नीट जपावं,
आणि पालकत्व खरं म्हणजे खूप मोठा विषय आहे, तो वेगळा कधीतरी घेऊया. घ्यायला पाहिजे. हो. पण तू 40शीतलं म्हणत असशील तर एक मला सांगता येईल की तेव्हा आपल्याला संवाद चांगला ठेवणं, मला वाटतं त्यांनी बरेच प्रश्न सुटू शकतात. हम्म. कारण बरेच वेळेला असं लक्षात आलं की केवळ संवाद व्यवस्थित न झाल्यामुळे बरेच प्रश्न निर्माण झाले. हम्म. त्याच्यामुळे तो संवाद कसा असला पाहिजे, काय असला पाहिजे, किंवा बरेच वेळेला संवाद साधतात मुलं आईशी, वडिलांशी किंवा नवरा बायको एकमेकांशी, पण गोंधळ होतो. हम्म. म्हणजे मी अगदी साधं उदाहरण देते की आपण 15-16 वर्षी म्हणजे जेव्हा मूल कॉलेजला जायला लागतं तेव्हा ते टिपिकली उशिरा येणार, मित्र मंडळींबरोबर त्यांना वेळ कळत नाही, घड्याळ कळत नाही, भूक कळत नाही. आणि मग या सगळ्या गोंधळात ते कधीतरी उशिरा येतं, घरी जेवतच नाही, मग ते उरतं आणि मग ओरडाओरडा होतो घरात आणि चिडचिड व्हायला लागते. पण किंवा उशिरा आला की टिपिकली असं होतं की आई वडिलांचं मुलं ओरडा खातं. पण त्यातनं मुलाला काय वाटतं की आई वडील सारखे ओरडतात, आई बाबा सारखे ओरडत असतात, मी जरा बाहेर गेलो की त्यांना त्रास होतो, मी जेवलो नाही घरात की त्यांना त्रास होतो. पण मला असं म्हणायचं असतं की दिसताना तो राग दिसतोय, पण तुमच्या पोटात काळजी आहे त्या मुलाबद्दल, आपल्या मुलाबद्दल, ती त्याच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे मग तो ओरडाओरडा होणार नाही. नाही तर दिसताना काय दिसतं की व्यक्त होताना आपण चिडूनच व्यक्त करतो की किती वेळा तुला सांगितलंय, घरी वेळच्या वेळी येत जा, सांगितलेलं ऐकत जा, घरी उरतं, अन्न वाया जातं असं. पण ते जर तुम्ही चांगला संवाद साधून की अरे अन्न वाया जातं आणि ते कोण खाणार, रोज शिळं पण खाणं योग्य नाही, किंवा तुझ्यासाठी केलेलं असतं, नाही तर मग तू वेळेत सांग. पण हा साधा संवाद केवळ न झाल्यामुळे फक्त घरात केओस झालेला पण बघता येतो, आपल्याला बघण्यात येतो. म्हणजे की केवळ संवाद नीट नाही झाला म्हणून गोंधळ खूप वाढला. म्हणजे बघ ना, आई वडील वागतात, त्यांचे आई वडील त्यांच्याशी वागले तसं, पण आता ते लागूच नाहीये त्या जेनझी नवीन मुलांना. त्यांना हवंय की आम्हाला हे सगळं कळतंय इंटरनेटमुळे, आणि तुम्ही आमचा ओरडू नका डायरेक्ट,